नमस्कार. या भगवद्गीता समजून घेण्याच्या प्रवासात आतापर्यंत आपण पाहिले की दुर्योधन मनातून घाबरलेला होता. एक एक करून दुर्योधन पांडवांच्या सैन्यातील वीर योद्ध्यांची नावे सांगत होता. यामागे त्याच्या मनातील चिंता व दबाव स्पष्ट दिसत होता. पण आता दुर्योधन एका नव्या रूपात दिसतो. आता तो स्वतःच्या सैन्यातील योद्ध्यांबद्दल बोलतो, स्वतःच्या सैन्यातील योद्ध्यांची नावे सांगतो. पण यात त्याने तुलना केलेली स्पष्ट दिसते. जसे की दुर्योधनाला सांगायचे होते की पांडवाजवळ जरी शक्तिशाली योद्धे असतील तरी आपणही काही कमी शक्तिशाली नाहीत. यामध्ये दुर्योधनातील हताश झालेला आत्मविश्वास आहे, जो भीतीने निर्माण झाला आहे. तर चला पाहू. अध्याय 1, श्लोक 7. अस्माकं तु विशिष्टाये तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान्व्रविमीते. दुर्योधन आपल्या गुरु द्रोणाचार्यांना म्हणतो की हे ब्राह्मणात श्रेष्ठ गुरु द्रोण, कौरवाकडून जे वीर योद्धे युद्ध लढणार आहेत त्यांची नावे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कौरवांची सेना माहिती होईल. पहा, दुर्योधन अशी व्यक्ती आहे जी स्वतःच्या मनातील भीतीला कधीच स्वीकारत नाही. त्याऐवजी भीती लपवण्यासाठी योद्ध्यांची नावे व वेगवेगळ्या चालींची मदत घेतो. हा आत्मविश्वास नाही तर स्वतःची फसवणूक आहे. त्याच्या शब्दात धूर्तपणा लपलेला आहे. आपल्या गुरुला हे दाखवणे की पहा आपण कसे युद्धासाठी तयार आहोत. पण खरे कारण हे आहे की दुर्योधनाला गुरु द्रोणाच्या मनातील दोष दाखवायचा आहे. या श्लोकाचे आधुनिक जगाशी काय संबंध आहे माहिती आहे का? कधी कधी जेव्हा आपण ताकदवान आव्हानांच्या समोर असतो तेव्हा आपणही दुर्योधनासारखा विचार करू लागतो. आपली वृत्ती अशीच काहीशी होते. तो जास्त अनुभवी आहे तर काय झालं, माझ्याकडे पण मजबूत गट आहे. तो मोठा प्रभावक आहे तर काय झालं, मी पण काही कमी नाही. आपण पुन्हा पुन्हा स्वतःला आठवण करून देत असतो की आपणही सक्षम आहोत. पण खरी समस्या ही आहे की आपण हे सर्व यासाठी करत असतो कारण आपल्याला स्वतःच्या सक्षमतेवर शंका असते. हा तो क्षण असतो जेव्हा आपण आतापर्यंत काय काय मिळवलं ते आठवत असतो. पण हा सगळा उथळ आत्मविश्वास असतो. तुम्हाला समजते ना की आत्मसंवाद चांगला असतो पण त्याचा पायाच असुरक्षितता आहे, तर तो कधीच खोल आत्मविश्वास बनू शकत नाही. यावरून आपण काय शिकलो, समजलो? तर आपली ताकद मोजणे तेव्हा काम करते जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या ताकदीला पूर्णपणे ओळखता. खरा आत्मविश्वास हा कोणाची नावे घेऊन येत नाही तर स्वतःच्या समजदारीने येतो. कधी कधी आपण दुसऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी स्वतःची कमजोरी लपवू पाहतो. पण गीता आपल्याला सांगते की सत्य आणि पारदर्शकता आपल्याला यश मिळवून देतात, आपल्या वागण्यातील फेरफार नाही. आशा करते आपल्याला या गीता समजून घेण्याच्या प्रयत्नात आनंद मिळत आहे. आपण जर प्रथमच हा व्हिडिओ पाहत असाल तर गीता समजून घेण्याच्या या प्रवासात माझी सोबती व्हा. आपल्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा.